हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आता होळी धुलिवंदन जवळ येत आहे। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याचा खूप जास्त मान असतो तो म्हणजे गुलाल। तर हाच गुलाल आज आपण आपल्या घरच्या घरी घरातीलच साहित्यात बनवणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर गुलाल बनवण्यासाठी मी इथे एक बीट घेतलंय। काही साल वगैरे काढायची गरज नाही, त्याला अर्ध कट करून घेणार आहे आणि त्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। अगदी घरातले जे 2-3 गोष्टी लागतात की त्या आपल्या घरात इझिली असतात। आणि हा असा गुलाल आहे की अगदी लहान मुलांनी खेळलं वगैरे तरी काही रिॲक्शन येणार नाही। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता तुम्ही बघू शकता बिटाचा कलरच किती डार्क असा येतोय आणि अगदी नैसर्गिक सगळे घटक आहेत, त्यामुळे काहीच रिॲक्शन वगैरे किंवा काही एलर्जी वगैरे असण्याची काही शक्यता नसते। तर आता ह्या फोडी करून झाल्यात तर त्या आपण मिक्सरमधनं याची पेस्ट करून घेणार आहोत। पाणी वगैरे घालायचं नाही, असं आहे असंच बारीक करून घ्यायचं। तर आता हे झालंय आपलं। तर एक मोठं पसरत ताट घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण आता हा रंग बनवतोय। तर रंगाला बेस म्हणून आपण इथं मैदा वापरणार आहे। मी इथं 3 चमचे मैदा घेतला आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालतं, पण मैदा सहसा सगळ्यांच्या घरात आपल्याला मिळून जातो। आणि त्यानंतर याला छान असा वास येण्यासाठी मी इथं थोडीशी आपल्या घरात कुठलीही असलेली टॅल्कम पावडर एक साधारण 1-2 चमचे टाकायची, म्हणजे एक टेक्स्चरही छान येतं आणि छान सेंटेड आपला गुलाल तयार होतो। आता त्यामध्ये आपण हे जे बीट बारीक करून घेतलंय ते टाकायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि आणखीन असे आपल्या होळी धुलिवंदनसाठी वेगवेगळे कलर घरातील असलेल्या साहित्यात, म्हणजे नैसर्गिक कलर म्हणता येईल, तर याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे। तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओही नक्की पहा। तर आता इथं मी असाच्या चपट्या अशा पापडी जशी थापतो तसं हे केलेत आणि आपल्याला या चांगल्या कडकडीत उन्हात वाळून घ्यायच्या आहेत। साधारण तुम्हाला 2 दिवस लागतील। आणि आता तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर ह्या एकदम कोरड्या अशा वाळलेल्या आहेत। तर आता आपल्याला काय करायचं, हे जे सगळे तुकडे आहेत तर हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। तर याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरमधनं ह्याची छान पावडर बनवून घ्यायची। आता इथं आपली ही छान अशी गुलालाची अगदी नैसर्गिक घटक वापरून बनवलेली गुलालाची पावडर तयार झाली आहे। आणि तुम्ही अगदी पाणी जरी लावून ही वापरली तरी छान कलर धरते आणि अगदी नैसर्गिक आहे म्हणून काहीच कसल्याच ह्याचं हे नाही। त्यामुळं व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका।